महाराष्ट्र दौऱ्यावरून परतणाऱ्या राज ठाकरेंचं जंगी स्वागत। ठाण्यातील राड्यानंतर मनसैनिकांचा नारळ घेऊन कृष्णकुंजच्या बाहेर जल्लोष। शेणफेक करणाऱ्या मनसैनिकांना राज उद्या शिवतीर्थवर भेटणार। नारळफेक करणारे अब्दालीची सुपारी घेऊन आल्याचा संजय राऊतांचा आरोप। तर राऊतांनी कालचे नारळ पाहिले नाही का, अविनाश जाधवांचा सवाल। उद्धव ठाकरे राज ठाकरे बाबांच्या संघर्षात महायुती भग्याच्या भूमिकेत। ठाकरेंच्या वादाचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता। मत देणार असाल तर तुमच्या घरचा स्वयंपाकही करून देऊ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वादग्रस्त वक्तव्य। बहीण लाडकी विरोधकांच्या मनात भरली धडकी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं। उद्योगांबाबत फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांनी माफी मागावी, महिंद्राच्या गुजरातमधील गुंतवणुकीवरून फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। खासदार बाळ्यामामा म्हात्रेंचा शहापूर, मुरबाड आणि भिवंडी पश्चिम मतदारसंघावर दावा। तर 2004 पासून काँग्रेस सलग पराभूत झाल्यानं तिन्ही जागा पवारांच्या राष्ट्रवादीला देण्याची मागणी। बिबट्याच्या कातड्याची विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष 5 कडून अटक। आरोपीकडून 2 लाख रुपयांचे बिबट्याचे कातडे जप्त। आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कोकणातील परससीन नेट मच्छीमार पुन्हा एकदा आक्रमक, खोल समुद्रामध्ये परससीन मासेमारीला परवानगीची मागणी। तर हवालदिल मच्छीमारांचा राज्य सरकारला सवाल। मुसळधार पावसामुळे हरियाणामधील अंबालाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, तर या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये रस्त्यासाठी आंदोलन। देवळाली भगूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं स्थानिक आक्रमक। खड्ड्यांमध्ये झाडं लावत आणि आंघोळ करत केला निषेध आंदोलन। सरदार सरोवर धरणातून 1 लाख क्युसेकनं नर्मदा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। सरदार सरोवर धरणाची 5 दारं उघडली। गुजरातमध्ये पुराचा इशारा। मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक। उद्या शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार। मराठा क्रांती ठोक मोर्चा करणार आंदोलन। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या गडचिरोली जिल्हा नागपूर विभागात आघाडीवर। त्या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 86 पात्र बेरोजगारांची प्रशिक्षणासाठी निवड। पुण्यातल्या भाषणातून जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा। मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईत आंदोलन करणार। मनोज जरांगेंचा आरक्षणाचा लढा सुरूच। अकोल्यामध्ये फडणवीसांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची मोठी चूक। देवेंद्र फडणवीसांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागला। हरियाणा सरकारकडून शाळांना नवे आदेश। तर गुड मॉर्निंगच्या ऐवजी जय हिंद म्हणण्याचे निर्देश। तर 15 ऑगस्ट पासून नवे आदेश लागू होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।